आहेत त्या सगळ्या व्यवस्थेच्या आणि हे लक्षात घ्या कोणी टीआयचं निलंबन आदेश लेके जाना निकम तो हे पा आपल्या युवक काँग्रेसची भावना आहे की सीपीच्या माध्यमातून किंवा मनसेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतल्यामुळे कोणाची पाठराखण होईल आणि नाही त्यांनी तो गैरसमज काढून टाकला पाहिजे. असं काही कोणाच्या पत्रकार परिषदेमुळं कोणाला संरक्षण मिळेल अशी काही भावना आहे, अशी काही वस्तुस्थिती नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यात साहेबांची सगळ्यांच्या भावना लक्षात घेता शासनाला जी कारवाई करायची ती शासन करेल. पण कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुमच्या भावनेचा पूर्ण आदर करत फक्त विनंती आहे की आपण आता शांतता ठेवावी. बाकीची कारवाई करताना मग विनाकारण असं काही प्रकार घडू नये अनुचित की ज्यामुळं आपण जे मूळ ज्या विषयाची मागणी करतो ती बाजूला राहून आणि बाकीची प्रक्रिया सुरू होईल. म्हणून माझी विनंती आपल्याला काँग्रेस पक्षाचा आम आदमी पार्टी ने राज्य माहिती आयोग के संभागीय मुख्यालय में कायम माहिती आयुक्त की नियुक्ति की मांग की है. उक्त आशय का निवेदन सौंपकर यह मांग आप पार्टी ने माहिती आयोग से की है. यह पद रिक्त होने से कईयों कामों में देरी होने की शिकायत आपकी है. आम्ही इथे सगळं जमलेलो पदाधिकारी जिल्हा आयुक्त माहितीची नेमणूक करण्यात यावी यासाठी उपस्थित झालेलो आहे. आपल्या जिल्ह्यात 3,500 प्रकरणं प्रलंबित आहेत माहितीच्या अधिकाराखाली. त्यांना न्याय मिळत नाही आहे. पूर्ण वेळ जर इथे अधिकारी नेमला तर या प्रकरणाला दिशा मिळेल, योग्य दिशा मिळेल. परंतु इथे अशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रकरणं प्रलंबित आहे आणि अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं त्यामुळे बाहेर येण्यास अडथळा होत आहे. तर हे राज्य शासनाची नम्र निवेदन आहे की त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि ह्या 3,500 प्रकरणाचा निपटारा करावा. महिन्यातून 300-400 प्रकरणं नेहमी येत असतात, त्यांनासुद्धा तातडीने न्याय मिळावा. मुस्लिम समाज का देश के तरक्की में अहम योगदान है. मुस्लिम समाज देश विरोधी बिल्कुल भी नहीं है, ऐसी राय अरशद मदनी ने रखी है. अद्दाई जमीयत उलमाए हिंद अरशद मदनी के हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल रज्जाक ने एक पत्रकार वार्ता में उक्त राय व्यक्त की. हमारी जमात ने बुलाया हमारे लोगों को समझाने के लिए, बताने के लिए कोई गलत काम नहीं करें, कोई डाके नहीं डालें, चोरी नहीं करें, आतंकवाद नहीं बने, मोहब्बत से इत्तेफाक से रहें, मुल्क की खिदमत करें. इसलिए हमें बुलाया गया, उस पर हम बोलेंगे. अमरावती में आपकी जो सभा है रात में 9 बजे, तो इस सभा का उद्देश्य क्या है? आपस में इत्तेफाक, मुल्क की खिदमत, इंसानों का सुधार. ऐसी आपकी जमात वो हम बनाएंगे. क्या होती है? हर पूरे मुल्क में होती है. पूरे मुल्क में आपकी जमात इस ताल्लुक से दौरे करती है. और अभी एक बहुत बड़ा जलसा होने वाला हमारा. कहाँ पर? देवबंद में. मुंतजमा भी हुई होगी हमारी और हमारा एक आम इजलास होता है 2-4 साल के बाद होने वाला है, अक्टूबर 4 2008 केंद्र शासन के निर्णयानुसार अमरावती जिले में 1 सितंबर से गैस सब्सिडी योजना शुरू हो रही है. अब तक 39,176 नागरिकों के बैंक खातों का सीडिंग हो चुका है, तो 1,26,483 नागरिकों का आधार सीडिंग हो चुका है. गैस सिलेंडर की कीमत 950 रुपये होगी और 435 रुपये ग्राहक के अकाउंट में सब्सिडी के रूप में जमा होंगे. जिन ग्राहकों ने अपने आधार नंबर और बैंक खाता नंबर का सीडिंग नहीं किया है वे 30 नवंबर तक यह प्रक्रिया पूरी करा ले, यह जाहीर सूचना आपूर्ति विभाग ने दी है. सबसिडी ही फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे जेवढे आपल्या शेड्यूल कमर्शियल बँका आहे यातलेच खाते असले पाहिजे. आणि प्रोग्राम सक्सेस करण्याकरता मागच्या रविवारी आम्ही बँका सुरू ठेवल्या होत्या. उद्या पण सर्व बँका सुरू आहे सर्व जिल्ह्यामध्ये, ताकी नोकरवर्ग सर्व सुट्टीच्या दिवशी येऊन आपला आधार परस्पर लावता यावा. कारण की फॉर्म भरून
बँकेकडे येणे जाणे या प्रक्रियेला वेळ लागतो. म्हणून सर्व बँका, कुठली बँक असो, त्याला तात्काळ सीडिंग करून देईल. फक्त आधार कार्डची एक झेरॉक्स तिथे घेऊन जायची आणि सोबत आपलं पासबुक. अधिक जानकारी के लिए भारत गैस के ग्राहक 8600149866 9422337496, HP गैस के ग्राहक 9923772776, इंडियन गैस के ग्राहक 9860623675 इन नंबरों पर संपर्क करें. विस्तृत जानकारी जिला आपूर्ति कार्यालय के 0721 266 2784 क्रमांक पर भी प्राप्त होगी. शहर में घटे थप्पड़ कांड पर कईयों मान्यवर, मातबर, मुरब्बी और पत्रकारों की राय जानी गई तो सभी ने इस घटनाक्रम पर खेद जताया है. उसी के साथ घटना का समर्थन भी किया है. ऐसा वक्त ही क्यों आने दिया गया, यही सबके राय का निष्कर्ष है. सुनिए किसने क्या कहा. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये हजारो लोकांच्या समक्ष आणि पोलीस बंदोबस्त असताना त्या सगळ्यांच्या समक्ष जो काही हल्ला झाला, त्यांना जी काही मारहाण झाली, ही घटना निश्चितच निंदनीय आहे. या गोष्टीचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अशा प्रकारची कृती पुन्हा घडायला नको. पण या घटनेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहे. ही घटना घडल्यानंतर आता सगळेजण कायदा आणि सुव्यवस्था ढेपाळली असं म्हणायला लागलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेवर आक्षेप घेतला जात आहे. पण इथूनच पुन्हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो की या शहराचं प्रतिनिधित्व कोणाकडे आहे. शहराचं लोकप्रतिनिधित्व तुमच्याकडे आहे. त्यानंतर राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्ही आहे. या शहराचं नेतृत्व तुम्ही करता. या शहरामध्ये थोडंफार जर काही विकासाचं काम झालं तर त्याचं श्रेय तुम्ही घेता. मग अशा वेळी तुम्ही अपयशाचं देखील श्रेय घेतलं पाहिजे. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून तर समस्यांपर्यंत आणि कायदा सुव्यवस्था ढेपाळण्यापर्यंत दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आता तुम्ही अशी दुष्कृत्य घडल्यानंतर किंवा अशी एखादी निंदनीय घटना घडल्यानंतर आता तुम्ही जी काठी आपटत आहात ती साप निघून गेल्यावर भुई धोपडण्यासारखा हा प्रकार आहे. या कायदा सुव्यवस्थेला अबाधित ठेवण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही अपयशी ठरलेले आहे. तुमचं लोकप्रतिनिधित्व अपयशी ठरलेलं आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावर ओरडता, लोकांना वेठीस धरता, ही घटना घडल्यानंतर या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे, दोषींना शिक्षा व्हायला पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही. पण ही घटना घडल्यानंतर गावामध्ये दगडफेक झाली. सामान्य लोकांचा काय याच्यामध्ये दोष होता? सामान्य लोकांचा दोष नाही. दुकानं बंद केल्या गेले. आमच्या अमरावती शहरातले सर्व व्यापारी बंधू कालच्या बंदमुळे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होते. त्यांना दुकानं बंद ठेवावे लागले की आपल्या दुकानावर दगडफेक होईल. मग हे लोकांना वेठीस धरणं झालं. लोकांना वेठीस कशासाठी धरता? हल्ला का झाला याचे कारण शोधले पाहिजे. 2004 साली तो मुलगा रावसाहेब शेखावत म्हणजे आमदार, ज्या संस्थेचे पदाधिकारी आहेत विद्याभारतीचे, त्या संस्थेचा तो विद्यार्थी होता आणि तिथे त्याच्यावर अन्याय झाला अशी त्याची भावना आहे. पण नुसतीच भावना नाही आहे, तर ती भावना त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे. एकाच नेत्याला नाही तर अनेक नेत्यांना बोलून दाखवली आहे, प्रशासनाला बोलून दाखवलेली आहे, पोलिसांकडे तो गेलेला आहे. इतकंच नव्हे, जेव्हा त्याला वाटलं की या हाय प्रोफाईल नेत्याच्या विरोधात आपल्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो मुलगा दिवसभर आपल्या अंगावर रावसाहेब शेखावतांच्या निषेधाचे नारे लिहून गावभर फिरत होता. म्हणजेच तो रावसाहेबांपासून त्रस्त आहे किंवा रावसाहेबांविषयी, रावसाहेबांच्या भूमिकेविषयी त्याच्या मनामध्ये संभ्रम, शंका आहे. हे चित्र लपलेलं नाही, हे स्पष्ट होतं. मग इतके वर्ष आपण या सगळ्या घटनेची वाट का पाहत राहिलो? पोलीस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, नेते किंवा स्वतः आमदार यांनी एकत्र बसून शांतपणे त्या मुलाचं काय म्हणणं आहे हे कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? तो कुठे त्रस्त झालेला, कुठे दुखावला आहे, त्याला दुखावला असेल तर त्याच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा कधी प्रयत्न केला का? उलट त्या मुलाला आणखी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा त्या एका गरीब कुटुंबाच्या घरातील मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा आरोप आहे. त्याची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचं कृत्य निश्चित निंदनीय आहे. पण त्याचं कृत्य जरी निंदनीय असलं तर त्याच्यावर ही वेळ का आली आवाज उठवण्याची, याचा देखील विचार केला गेला पाहिजे. आता सरसकट लोकांना वेठीस धरण्यापेक्षा तुम्ही या शहराचे प्रतिनिधी आहात. प्रतिनिधी म्हणून या शहरावर कायदा सुव्यवस्थेचं राज्य कसं राहील, या शहरातल्या समस्या दूर कशा होतील, या सगळ्यांची जबाबदारी सगळ्या जनतेची
जरीही निवडक लोक निवडून देत असतील एखाद्या उमेदवाराला, तरी निवडून आल्यानंतर तो सर्वांचा असतो. त्यामुळे त्यांनी स्वतः याची सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे.